हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम तुकोबाराय सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय ते रेकॉर्डिंग करणार आहे का मग व्यवस्थित पुढे ठेवा हॅलो 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 बघायला लागलं तर लावा नाही हॅलो बोलू नको देखील मनुष्य जात सफळ हे स्वभावताच भजन सेव झाले ऐसे केवळ माझ्या ठाई परी ज्ञाने विन नासिले बुद्धी वेदास आले कल्पून येते कल्पिले अनेकत्व म्हणून अभेदा भेदू देखती या अनामी नामी ठेविती देवी देवो म्हणती अर्चता ते सर्वत्र सदासम तेत विभाग अद्भुत मती वसे संभ्रम विरोध चेती महिन्याचा कार्यक्रम आणि महिन्याच्या कार्यक्रमात सत्संग चिंतन आणि हा योग 2 महिन्याच्या नंतर आला 2 महिन्याने आपण भेटतो त्यात बरंच सुख दुःख तुमच्या जीवनात येऊन गेले आपल्यामधनं एक साधक कोण आहेत आपले साधक त्या साधकांचे मालक निघून गेले एक परिवाराचा परिवार करता निघून गेला त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी आहोत असं व्हायला नाही पाहिजे आपण 1-2 वेळा त्यांना भेटलो बी होतो पण असं व्हायला नाही पाहिजे पण झालं आता त्यांच्या भाग्यात तिथपर्यंतच प्रवास होता माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज ज्यांना ज्ञानाचा सागर योग्यांची माऊली वैष्णवांचा वैष्णव हा वैष्णव ज्ञानेश्वर महाराज आपल्या भगवद्गीतेची टीका करत असताना 11व्या श्लोकामध्ये 4था अध्यायामध्ये ये अर्जुना एरवी तरी पाहि जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे ह्याच्यानंतर 66 पासून 67 68 69 आणि 70 4 ओव्या मी म्हणून तुम्हाला वाचून दाखवल्या देखी मनुष्य जात सफळ स्वभावताच भजनशील झाले ऐसे केवळ माझ्या ठाई अर्जुना मनुष्य जात सगळी स्वभावताच भजनशील आहे नीट ऐका स्वभावताच भजनशील आहे पण ज्ञाने विन नासले परी ज्ञाने विन नासले जे बुद्धी वेदाशी आले तेनेची या कल्पिले अनेक काय झाला सर बुद्धीचा भेद झाला भ्रम झाला आणि एक तत्वातनं अनेक तत्व पाहायला लागला म्हणून अभेदी भेदू देखती भेदात बघायची भेदात पाहायची सवय लागली अनाम्य नामे या अनाम्य नामे ठेविती जे भगवंताला नाव सुद्धा नाही मला नाव नव्हतं पण अनेक नाव जे माझ्या अवताराचे आहेत मी त्याला अनेक नाव मला ठेवली
मलाच देवी आणि देव म्हणते आणि त्याची पूजा अर्चा करते, अर्चता ते. मी कसा आहे, जे सर्वत्र सदासम येत विभाग अधोत्तम मती वसे संभ्रम विवंचती. मला काय करतात, विभाजन करतात. मी सगळ्यांमध्ये एक आहे, पण माझ्यासाठी काय केले त्यांनी, मनुष्यकी कर्मापासून फळाची औत्सुकता. मला काय केले त्यांनी, जे नामरहित असून सुद्धा नाव ठेवलं, शब्दाच्या पलीकडे असून कोणी मला देव म्हणलं, कोणी देवी म्हणलं. जे आत्मस्वरूप सर्व ठिकाणी सम आहे, तरी काळी साखर जसं असते, परंतु मायेच्या अधीन होऊन त्याच्या ठिकाणी चांगला आणि वाईट असा भेद मानायला लागला. अर्जुना, कळलं काय सगळ्यावर? कळलं तर परत सांगू. ओव्याला कळून जर नाही घेतलं तर प्रवचन अजिबात कळणार नाही. प्रवचनकार ओवी सोडून प्रवचन करावं नाही. आपल्यामध्ये चालतं, पण इतरत्र तुम्ही गेलात तर ओवी एक आहे, श्लोक एक आहे, प्रवचन दुसरंच चाललंय. असं नको व्हायला. प्रवचनाची ओवी एक घेतली तरी चालेल, 4 घेतल्या तरी, 2 घेतल्या तरी, पण प्रवचन ओवीबद्ध झालं पाहिजे. म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आलात, तुमचे सगळ्यांचे आभारी. इतके वेळ तुम्ही मला वाटते तासभर बसलात, अजून 50 मिनिट तुम्ही मला सहन करा. जे सांगतो आहे ते तुमच्या हिताचं आहे, निश्चित हिताचं आहे. आणि ते हित तुम्ही समजून घ्या. देव समजणं सोपं आहे, संसार करणं अवघड आहे. मी परत म्हणू का, देव समजणं सोपं आहे आणि संसार करणं, संसार समजणं, माया समजणं अवघड आहे. आणि जे अवघड आहे ते आपण सहज करतो आणि जे सोपं आहे ते सोडत घेतो. देव समजणं फार सोपं आहे, एकदम सोपं आहे. पण काय माहितीये का, देव समजून देणारा भेटला पाहिजे. देव समजून देणाराच भेटत नाही. देव समजून देणारा न भेटल्यामुळं अशी विसंगती निर्माण होते. म्हणून जरा गुरुस्तवन करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः. तस्मै श्री गुरुभ्यो नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाई माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. सद्गुरु तुमचे पाय दोन्ही, सद्गुरु तुमचे पाय दोन्ही, सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. कृष्णवंदी जगद्गुरु देखी मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशील. झाली ऐसे केवळ माझ्या ठाई, परी ज्ञाने विन नाशिले, बुद्धिभेदा असे आले, कल्पना येते कल्पिली अनेकत्व. पहा, अर्जुनाला भगवंत सांगतात, हे अर्जुना, कर्मयोग सांगत असताना सगळ्यांमध्ये मी आहे आणि माझ्यामध्ये सर्व आहे. म्हणजे माझ्यामध्ये सर्व विश्व आहे, पण विश्वामध्ये पूर्ण चराचरामध्ये मी आहे. पण जीवाला भ्रांती झाली, जीवाला अज्ञान आलं आणि अज्ञान आल्यामुळं जीव काय करतो, मनाने आपलं किंवा मग कुणाच्या सांग्यावरनं किंवा मग स्वतः कुठेतरी वाचून किंवा मग स्वतः कुठेतरी ऐकून भगवंताची भजन किंवा भगवंत साधना किंवा भगवंत भक्ती करतो. तर अर्जुना, तुला सांगतो, तू माझं सखा आहे. मी हे ज्ञान पहिलं सूर्याला सांगितलं, सूर्याने म्हणून सांगितलं, म्हणून ईश्वर तुला सांगितलं, तू जवळचा आहे आणि म्हणून तू जवळच आहे. मला वाटतं तुला सांगावं, तू माझा सखा आहे. मी माझ्या भावाला सांगितलं नाही, मी माझ्या आईला सांगितलं नाही, मी माझ्या बापाला सांगितलं नाही, पण मी तुला सांगतो, तू ऐक. हे तू मला उपदेश आहे. मी तुला सांगतो, तुला जर जन्म मरण बाद करायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे. तुला जर जन्म मरण बाद करावा असं वाटत असेल, ए जीवा, तुला जर जन्माला यावं आणि जन्म भोग घेऊन, ते जन्म दुःख घेऊन, जन्माचं ते दुःख यातना घेऊन तुला जर हे जर यातना दुःख थांबावं वाटत असेल तर माझी ओळख करायला लागेल बाबा. माझी ओळख करायला लागणार आहे. अन्यथा मी कसं आहे तुला कळणारच नाही. माझी ओळख तुला करायला लागणार आहे आणि मग माझ्या ओळखीच्याच ठिकाणी तुला अज्ञान आले, भ्रांती झाली,
आणि मग तू काय करतो, देव देवा देवी देव मला म्हणतो किंवा मला बाहेर कुठंतरी शोधतो. नामदेव महाराजांना म्हणले, अरे नामा मी कसा आहे माहितीये का, अरे मी सगळ्या योग्यांचा जो आत्मसाधना आहे ते मी आहे. आणि मग नामदेव सुद्धा म्हणतो की देवा तू माझ्या समोर उभा आहे, तू कसे असतील तसं. नामा तुम्हाला असं उभं असलेलं पाहिलंय, पण चराचर माझं अस्तित्व, माझं निर्गुण स्वरूप तू पाहिलं नाही. भगवंत निर्गुण स्वरूप मला कशाला पाहिजे, मी तुला सोबत जेवतोय, खातोय, पितोय, झोपतोय, पण माझं जन्म मरण जर तुझं बात करायचं असेल तर नामा माझी ओळख करायला लागणार आहे. आणि मग नामदेव महाराज विश्वखेचरांकडे गेले आणि नामदेव महाराजांना नामा म्हणे निखी सापडली सोय नस विसंभवे पाय खेचराचे. मग आता मात्र माझं भागलं. मग नामदेव तीच नामदेव पुढे जाऊन सांगायला लागले, देव मानता ती मोठे मोठे तुझता ती दगड कुठे भजन चाले उपराठी कोण जाणे खरे कोठे. नामा म्हणजे सजीव तुळशी निर्जीव दगडा कावाता ती. आपण काय करतो, देव मानून करतो. नामदेव महाराज म्हणले देव मानता ती मोठे मोठे. आपण इथेही 68 मध्ये काय म्हणतात, आपण मानून करतो. मानून का करतो, काही भीतीपोटी करतात, काही भीतीपोटी करतात. कोणतरी भीतीपोटी कोणतरी सांगितलंय की तुमच्या घराला काहीतरी भक्तीची गरज आहे, हे भक्ती करा म्हणजे तुम्हाला काही सुख भेटल. तर त्या पद्धतीने आपण करतो. कोण म्हणते कुलदैवताला जाऊन या बरं तुम्हाला सुख भेटेल, कोण म्हणतं नाशिकला जा बरं तुम्हाला तुमच्या घरामध्ये काहीतरी ते याला जरा नाशिकला जा, तिथं जरा शांती वगैरे करून या, मग तुम्हाला सुख भेटेल. पण नाशिकला जे जाऊन आले त्यांना जाऊन भेटा बरं तुम्ही सुखी आहे का म्हणून. नाशिकला ज्यांनी जाऊन 10 दिवस राहून 5-25 हजार रुपये घातले, 50 हजार रुपये खर्च केलाय आणि त्यांना जाऊन भेटा बरोबर तुमचं भेटलं का दुःख, तुम्ही आता सुखी आहे का. तरी ते म्हणते काय हो काय काय ते आम्हालाच नाही कळलं, आम्हाला कळलं नाही, त्यांनी सांगितलं होतं करायला आम्ही केलं. या सरका त्यांनी सांगितलं होतं करायला आम्ही केलं, पण काय माहिती चूक होती का बरोबर होती. त्यांनी सांगितलं आमच्या घरावर काहीतरी झालं होतं, आम्ही जाऊन आलो नाशिकला, पण मला नाही वाटत की काय झालं. पण काय झाली, कल्पना झाली. काय झाली, कल्पना झाली. कल्पना अविद्यामुळे माणूस काय करतो. आता तू कितीतरी जीव आहे ते भीतीपोटी फार करतात, भीतीपोटी करतात. मला एक सांगा, तुमची आई जर तुम्हाला त्रास देत नाही, तुमचा देव कसं काय तुम्हाला त्रास देईल. तुमचे वडील जर देव त्रास देऊ शकत नाही, हे विश्वभर जे ज्यांचं घर आहे त्या विश्वभरामध्ये चराचरा सगळं जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकली आईचे नाही, एवढं आईपेक्षाही जास्त देव प्रेम करतो. आणि संकुचित भावनेनं आपण त्या देवाला कुठेतरी एकत्रित भीतीपोटी बांधतो आणि भीतीपोटी आराधना करतो. देवा माझं चांगलं होऊ दे. इतकं संकुचित आहे ना, इतकं संकुचित आहे. आपलं एक नारळ घेतो आणि नारळ घेऊन त्या भगवंताला जातो आणि चांगलं ताट सजवलेलं असतं, त्या 4 देवाचे 4 नैवेद्य केलेले जातात, एक भज्याचे 4 तुकडे केले जातात, एका भज्याचे 4 ठिकाणी ठेवले जातात, तुपाचं एक बोट लावलं जातं. असंच होतं, तुपाचं एकच बोट एक ठिकाणी लावलं जातं. भज्याचा एक पापडाचा 4 तुकडे 5 तुकडे करून अर्ध्या पापडाचा तुकडा ठेवला जातो आणि अर्ध्या पापडाचा तुकडा ठेवून मग ती कस तरी एक नैवेद्य शोभून दिसतं. ते जरा थोडासा भात केला जातो आणि त्या देवाला एक, मर्याला एक, मसोबाला एक, गणपतीला एक, देवीला एक, पांडुरंगाला एक, आमक्याला एक, तमक्याला आणि मग नारळ घेऊन पोरगा हातात मागे घेऊन शिंडीला धरून नारळ घेऊन येतो आणि मग त्या देवाला पाणी वाहतो आणि मग देवाला अगरबत्ती वाहतो. मग त्याला खायला ते नैवेद्य केलेलं ठेवतो आणि मग पप्प्याला सांगतो नारळ फोड बाबा पुढे सरक आणि रुमाल डोक्यावर घे, नारळ फोडलं जातं आणि नारळाचा तुकडा उडून लांब जाऊन पडतो. आणि तेव्हा पप्पे काय म्हणते, ते तुकडा घेऊन ये बरं, आणले ते देवाच्या समोर ठेव बरं. ठेवला, आता दर्शन घे आणि घेतलं आणि मग उरलेलं नारळ काय केलं जातं, ते पिशवीत घातलं जातं आणि घरी आणलं जातं. दुसऱ्या दिवशी काय केलं जातं, दुसऱ्या दिवशी इडलीची चटणी केली जाते. आता हे मला सांगा, तुम्हाला फसवताय का देवाला फसवताय. नारळ मी त्याच तोडून आणलं,
विश्वभर चराचरामध्ये त्योच आहे. फुल बी त्याचं चांगलं, अगरबत्ती त्याची चांगली. आता या अगरबत्ती लावली, त्या अगरबत्ती लावणारीला विचारा बरं, अगरबत्ती लावणार ताई अगरबत्ती तुला कुठली आवडती का? ते म्हणा मला मोगरा. हे काय म्हणाल मला, मला गुलाब आवडतो. हे काय म्हणाल मला चंदन आवडतं. म्हणजे देवाला आवडतं ते नाही. अगरबत्ती कुणाला पाहिजे, अगरबत्ती कुणाला पाहिजे, वास्तविक कुणाला सांगते नवऱ्याला संध्याकाळी अगरबत्ती घेऊन येतात, देवासाठी अगरबत्ती नाही. आणि मग देवासाठी अगरबत्ती आणते, पण सुगंध कोणासाठी आणते? काही चाललं नाही, सगळं अज्ञान चाललंय, अज्ञान चाललंय, अज्ञान. आज उपास धरले, किती लोकांनी उपास धरलाय? सगळ्यांनी उपास दिला. आज उलट तुमचा खर्च जास्त आहे. आज तुमचा जर खर्च काढला तर जास्त आहे तुमचा खर्च उपासाचा. दुप्पट उपासाचा खर्च आहे, दुप्पट खर्च आहे उपासाचा. उपास महिन्यातनं निरंकार धरायला सांगेल. निरंकार लय झालं तर तुम्हाला अलाउड केले फ्रूट खायचं, लय झालं लय लय लय. आता तुम्हाला ना शक्तीहीन झाली तर फ्रूट झाला, ते पण नाही पण खा. मी म्हणतो खा. मला हार झालाय, काय झालाय मला हार म्हणलंय, आणि तुम्ही त्याला काय केलंय, काय सांगितलं, फल हार. आणि आपण त्याला काय केलंय, फराळ. आपण काय केलंय, आणि तिथं काय सांगितलंय, सगळं आपल्या मनाने चाललंय. आपलं काय झालंय इथं सांगतं बरं का, मी नाही सांगत, तुम्ही म्हणता दयानंद भाऊ असं म्हणले. हे जे सांगते ते सांगतो तुम्हाला की काय झालंय, अज्ञानाने किंवा आपल्याला जे संस्काराने नाही का, आपली आजी आपली आई आपल्याला जे संस्काराने तसं देव करतो. त्याला काय अर्थ आहे असं नाही, अर्थ असल असं नाही, किंवा भीतीपोटी करतो. अजिबात नका करू, अजिबात नका करू. ते तुमची आई आहे ना, तुमची काळजी घेऊन नाही तेवढी काळजी भगवंत घेऊ, तेवढी. पण मनाचा तुमचा भ्रम संभ्रम एवढा झाला आहे की भगवंत अस्तित्व आहे का नाही त्याच तुम्हाला आहे ना अजिबात ज्ञानच नाही. पण त्याचा वापर तुम्ही कसं करायला लागले माहिती, रात्रीचे 12 वाजले तर तुम्ही शमशानभूमीमध्ये, आणि शमशानभूमीमध्ये रस्ता चाललाय तेवढा भगवंताचा वापर चाललाय. रात्रीचे 12 वाजल्या, कोणतरी सांगितलं रस्त्यात शमशानभूमी आहे आणि तिथे ना हिरवी साडी घालून एका पायरीवर तिकडं तोंड करून बाई बसलेली असते. मग तिथून जाताना फक्त तेवढं चाललंय, राम 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 राम, बस. पलीकडे रस्ता पार केला, उजेडात गेला की संपला विषय. भीती कुठे चालले बा. तर तुकोबर आहे का म्हणतात, ज्ञानोबर आहे का म्हणतात, हे नरदेह परत नाही. तात्पुरतो तू दगड टाकून पलीकडे जातो, चिखलाच्या पलीकडे तू प्रवास, हा प्रवास तात्पुरता तेवढा क्षणिक नाही आहे की तू तुझ्या मनाने करूच अजिबात नको करू. कुठेतरी तू रमू नको, कुठेतरी तू रमू नको. मनाने कसं चाललंय माहितीये का, तुम्हाला उदाहरण देतो म्हणून सांगतो. मनाने कसं चाललंय, एक गावात जुनं पुराण, माझ्या गावासारखं गाव आहे, समजा गावासारखं गाव आहे, आणि 90चा 95चा काळ आहे असं समजा. तर त्या 90च्या 95च्या काळात ना एका असा मुलगा होता, त्याचं लग्न ठरलं होतं. लग्न तिथनं 10 किलोमीटर ठेवलं होतं. संतोष 10 किलोमीटर लग्न ठेवल्यानंतर लग्नाच्या गाड्यात पहिलं गाड्या करायच्या, ट्रक येऊन उभं राहिला. ट्रक येऊन उभं राहिल्यानंतर झालं काय, सगळे लोक ट्रक मध्ये जाऊन बसले. आता राहिले कोण घरामध्ये, एक वरमाई आणि एक सुनबाई. त्या घरची जो वरमाई होती ना ते आणि मोठी सुनबाई. तर लगे बघीनं कस तरी पिशव्या भरून निघायचं होतं. गाडीचे लोक आवाज देत होते, अहो चला अहो चला अहो चला. तर लगे बघीनं जेव्हा पिशव्या बांधत होत्या, संदूक भरत होते, संदूकच म्हणतात त्याला. मग त्याला काय आता काय म्हणतात त्याला, पेट्या पण गेल्या, आता संदूक पण गेले, आता बॅगा राहिल्या. इतकी बदल झाले. आता कोणीही संदूक म्हणत नाही, कोणीही पेटी म्हणत नाही. आता फक्त पण त्यावेळेस पेटी होत्या, बॅगा होत्या, संदूक होते. आणि ती भरता एक मांजर पाळली होती. काय पाळली होती, मांजर. ती लगे बघेन तिला काहीतरी आशेने ती मध्ये लुडबुड करायची. ती लुडबुड करायला लागली म्हणून सगळं पायात यायला लागले म्हणून तिनं काय केलं, एक डालगं घेतलं. डालगं कळतं
टोपलं त्या मांजरणीवर पालत घातलं वरती वरवटा ठेवला. वरवटा माहित आहे का मुसळ माहित आहे का? आता फक्त ते लिहून ठेवा फक्त माहिती आहे म्हणून. वरवटा ठेवला आणि हे निघून गेले. त्याला यायला 24 तास लागले. त्या पण मांजरीचं काय झालं असेल? मेला असेल. कल्पना करा, मला काय सांगायचं ते महत्वाचं. कल्पना करा, लग्न करून रात्री 12 वाजता वरात काढून आले लोक. आले तर तिथं माप ठेवलं होतं, ओलांडायला माप ठेवलं होतं. नवीन मुलगी ते ज्यावेळेस घरात प्रवेश करत होती तर तिथं घरात एक दुर्गंधी तिला असं वाटलं, ठीक आहे घरात काहीतरी मेले. तर सासूबाई मागच होती आणि सगळ्या करवल्या पुढे सरकल्या. सासूबाईला कळलं घरात काहीतरी मेले. काय मेलं असं? माणसं. पटकन वरवटा उचलला, काढलं डालगं, मांजर धरली आणि ते घटून नदीमध्ये कॅनल मध्ये फेकून गेली. आता हे कोण पाहिलं असं? सण पाहिला. 20 वर्षाचा काळ ओलांडला गेला. ते पुण्यात राहायला आले. आता पुण्यात राहायला आल्यानंतर गोपाळ सारखा मुलगा झाला. काय गोपाळ सारखं लग्न ठरलं. लग्नाला खाली गाड्या बी उभ्या राहिल्या. आता औरंगाबादला लग्नाला जायचंय आणि जायचंय तर वरमाईचा पाय घरात निघाला. आता काय करा? तिनं पांडुला पण काय आपल्या घरामध्ये लग्नाला निघताना आपल्या लग्नाला तुमच्या काय केलं? सासूबाईनी मांजर कोंडली होती. कुठून तरी जा आणि मांजर घेऊन ये. आता पांडू 3 गल्ल्या फिरून मांजर आणायला फिरतो होता. सांगा बरं काय झालं होतं? हे आपली कृती चालते. वास्तविक त्याच्यात वास्तव काय माहिती नाही. फक्त काय करतो? क्रम पुढे चालू. हा क्रम मोडा, तिथं थांबा. खरोखरच ज्ञान आहे का यात? काय तथ्य काय यात? ह्यात काही तथ्य आहे का? ते खरंच ही भक्ती आहे का? तुम्हाला विचारा. नुसतं दोन्हीकडे डपली अशी नका वाजू. बाबा काय म्हणायचे? श्रीपाद बाबा, जो संबळ आहे ना दोन्हीकडे वाजवतो त्याचं काय करू नसतं. एकच कर बसा तिथंच पुढचे. एकच कर. ज्यावेळेस तो डावा हाताने एक खरं म्हणतो त्यावेळेस मात्र तो त्याच्या प्रवासाला, ज्या प्रवासासाठी आला होता त्या प्रवासाला तो पोचवू शकतो. मग भक्तीचा मार्ग समजून घेता असताना फक्त थोडं समजून घ्यायचंय. थोडं, जास्त नाही मी म्हणत, इतकं थोडं समजून घ्यायचंय. ज्वारी आता घरात दुकानात नाही आणलो तर ज्वारी खाऊन घेता का तुम्ही? ते कसं समजून घेतलं? ज्वारी खाऊन घेतलं का? नाही. सासूबाईकडून समजून घेतलं. ह्या ज्वारीचं पीठ करायचं, दळण करायचं आहे. मग पीठ करायचं आहे. पीठ करून ते पीठ तिंबायचं आहे. त्या भाकरी करायच्या आहे आणि भाकरी करून मग खायचंय. हे कसं समजून घेतलं? सगळं समजून घेतलं. साडी कशी घालावं? तुम्हाला इथं आल्यानंतर साडी माहिती नव्हती कसं घालायचं. पण तुम्ही कुणाला तरी सासूबाईला विचारलं, ज्यांना अनुभव आहे, ज्यांना त्या सक्सेस आहे त्यांना विचारलं. तसं देव करत असताना का विचारावं नाही? कोणाला तरी? पण ज्याला विचारायचं ना नीट विचारा, नाही तर ज्याला माहितीच नाही त्याला विचारलं तर ते अजून काहीतरी म्हणावं. असं होतं ना जेव्हा असं होतं. एकाने घर बांधलंय. आज मला वास्तुशांती द्यायची. मला रात्री 9 वाजता फोन आला, बावळटाने आज वास्तुशांती करावं का? अजिबात करावं नाही. एकादशी दिवशी अन्नदान करणं महापाप आहे. वास्तुशांती मला आमंत्रण देत नवरा बायको तुम्ही या वास्तुशांती. आता वास्तुशांतीच्या ठिकाणी एखादा ब्राह्मण बोलवला आणि मग त्यांनी घरात घुसावं, त्यांनी घरात फिरावं. इकडची भिंत काढा, इकडं ठेवा म्हणजे तुम्हाला सुख भेटल. इकडचं किचन काढा, तिकडं ठेवा म्हणजे तुम्हाला सुख भेटल. इकडचा देवारा काढा आणि तिकडं ठेवा, तुम्हाला सुख भेटल. हा दरवाजा काढा, इकडं लावा. होईल का असं? आता इथं नाही म्हणता, पण वास्तुशास्त्रज्ञ एखादा भेटला ना ते म्हणत आहे सांगितलं खरं, पण हे पण सांगितलं चुकीचं. हरीची या दासा हरी 10 दिशा.
दाही दिशाला हरी सांगितलं. तुम्हाला तर 4च दिशा माहिती आहेत, पण दाही दिशाला हरीची दासा, हरीचा दास ज्या वेळेस पाळणार तुम्ही, तेव्हा हरी कसा दिसत? दाही दिशा. मग दिशा जर दाही दिशाला हरी आपला, तर मग दरवाजा कोणकडे करायचा? मग किचन कुठे? मग ढेवारा कुठे? यांना मी कोणतरी सांगितले या कोपऱ्यात बसवा म्हणून. ह्याच कोपऱ्यात पाहिजे. कोणतरी याचं काय सांगतं? अहो घर तोडलेत, अक्षरशः बंगले तोडल्यात. बरं वाट माझं चांगलं चालव तुटलं. कितीतरी लोकांनी अंगठ्या घातल्यात, खडे घातल्यात. कितीतरी लोकांनी खडे घातले, राशीचे खडे घातले. का बरं माहितीये का? बरं वाटावं म्हणून, सुखी व्हावं म्हणून. पण कल्पना अविद्या तेने झाला जीव. हे जे कल्पना अविद्याचं झालेलं आहे ना जीव, त्याला सुख आणि दुःखामध्ये भोगावं लागतं. आणि मग ते जीवन अख्खा वडत 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 कुठतरी काढला जातो. मग सोपं साधन का बरं नाही विचारत कुणाला? म्हणून कुणाला तरी विचारावं, कुणाला तरी विचारावं, तळमळीने विचारावं. म्हणून संत शोधावे. संत शोधावे. संत शोधलं ना, मग मात्र आपली वाट आपमत पैल तेराला जाते. आपमत, त्याच्यावर इतका भरोसा ठेवा, स्वतःपेक्षा जास्त त्याच्यावर भरोसा ठेवा. मी म्हणतो स्वतःपेक्षा जास्त त्या साधू संतांच्या वचनावर भरोसा ठेवा. मग मात्र तुम्ही पैल करा. एवढासा संशय असला तरी नाही जाणार. आपले बाबा काय म्हणायचे? एवढासा संशय असला तरी नाही जाणार. एवढा संशय मनाने जर मधनं सांगितलं ना हे खोटे, तरी नाही जाणार. एवढासा संशय. मी बाबांबरोबर जेवढ्या ठिकाणी पांडुरंगा गेलो ना, तिथली अभंग मी सांगणारा पहिला माणूस आहे. जिथं बाबांबरोबर गेलो, जिथं कीर्तन ऐकलं, तिथले अभंग मी सांगतो. म्हणजे काय घेतलं असं? सर्व घेतलं. 12 वर्षात जेवढं घेतलं ना, सर्व बाबा घेतलं. सर्व बाबा विनियोगात आणला आणि सर्व बाबा चालवला. तुम्हाला काय करायचंय? हेच करायचं. इकडं तिकडे बिलकुल नाही. बाबांपाशी जाऊन बाबा समजून घ्यायचा आणि बाबा आचरणात आणायचा. विषय संपला. बाबा समजून घ्यायचा आणि बाबा आचरणात आणायचा. मग बाबा म्हणजे हे ज्ञान आहे. बाबा म्हणजे काय? ज्ञान आहे. साधू संतांपाशी जायचं, ज्ञान घ्यायचं समजून आणि ज्ञानाचा विनियोग संसारात आणायचा. आणि मग संसार, आज संसार सुफळ चाला, आज सुफळ हिरवागार संसार होणार तुमचा. बिलकुल तुम्हाला कुठंच डंक लागणार नाही. काही करायचं नाही. बस हे मजच स्तव झाली, बरी परी म्या नाही केले. मी फक्त नोकर आहे. पक्षी अंगणी उतरती ती का गुंतून राहती, तैशी असावी संसारी जोवरी प्राणाची अधोरी. असं ना म्हणले. कसं? पक्षी अंगणात येतात, धान्य टिपतात, पाणी कुंडीतनं पितात आणि भरपूर ओढून जातो. तसं ना म्हणले संसारी. नामधारकांनी तसं राहायचं. नामधारकांनी कसं राहायचं? तसंच राहायचं. इथं काय सांगितलं? भ्रांती कशाची झाली? देवाविषयीची भ्रांती झाली. देखे मनुष्य जात सकळ, स्वभाव ताच भजनशील. झाले आयुष्य केवळ माझ्या ठाई, परी ज्ञानी विन नासली. बुद्धी भेदास आली, कल्पना येते कल्पिली अनेकत्व. बुद्धीचा भेद झालाय की देव काय करतो? आपण बाहेर शोधायला जातो. देव काय करतो? बाहेर शोधायला जातो. देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निज देवा नसी मुळी कोण? देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोटी काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. अखंडित सेवा, अखंड चालणारा एकच विषय, ते म्हणजे भगवंताचं नाम. तुमचा श्वास आहे म्हणून आहे. तुमचा नाक श्वास घेते का? तुम्ही घेताय? खरं सांगा बरं. अजून बी संभ्रम आहे. तुमचा नाक श्वास घेतो का? तुम्ही घेता? तुमचे डोळे बघतात का? तुम्ही बघता? तुमचे कान ऐकतात का? तुम्ही ऐकता? खरं सांगा. खरं सांगा. तुमचे कान ऐकतात? तुमचं तोंड बोलतं का? तुम्ही बोलता? संतोष म्हणतो तोंड बोलतो आणि डोळे, तुम्ही संतोष म्हणतो डोळे बघतात. नाक श्वास घेतो म्हणतो. ज्या अर्थी तोंड बोलतं म्हणलं तर नाक श्वास घेतात असं होईल, आणि डोळे बघतात असं होईल, आणि कान ऐकतात असं होईल. आणि आतला निघून गेल्यावर तोंड राहतं, नाक बी राहतं, डोळे बी राहतं आणि कान बी राहतं. मग
लक्षात येते का मी म्हणतो? मग तोंडाने बोलायला पाहिजे. मुंबईवरनं ताई आली नाही का, कस काय आली, गर्दी होती का, उशीर का नाही लावला, तोंड होतं ना, बोलायला पाहिजे होतं ना. कळतं का माझी भाषा? तोंड होतं ना. तुम्ही म्हणले ना तोंड बोलता, तुम्ही स्पष्टीकरण द्या तोंड कसं बोलतं. जर मुंबईवरला ताई आली तरी तोंड असं जर श्वास गेला ना असंच होत. डोळे बघत होते ना. तुम्ही बघताय का? डोळे बघतात. खिडकीमधनं आतला माणूस बाहेर बघतो का खिडकी बघते? नीट लक्ष समजून घ्या राव. तुम्ही माझ्याकडे बघायला लागले, तुम्ही बघताय माझ्याकडे, डोळे बघत नाहीत. डोळ्याच्या आधाराने तुम्ही बघता, है की नाही? माझ्यासाठी चष्मा आहे का चष्म्यासाठी? डोळ्यासाठी चष्मा आहे का माझ्यासाठी चष्मा आहे? आता कळलं का? जे आतला आहे ना तो बघत असतो, आतला आहे ना तो बोलत असतो, आतला आहे ना तो श्वास घेत असतो. तुम्ही श्वास घेत नाही. जरी एखाद्या अनसाधकाला, काय म्हणतात, साधक नसलेल्या व्यक्तीने जर त्याला कल्पना आली, बंद करू का? साधक नसलेला जी व्यक्ती त्या व्यक्तीला त्याला विचारा, त्याला जर असं कल्पना होत असेल की भाऊनी सांगितलं की माझं नाकच श्वास घेतंय, तर त्यांनी 1 तासभर थांबवून ठेवावं. आज नाकाला म्हणायचं श्वासच नाही घ्यायचं, मी नाक श्वास नाही घेणार. नाकाला सांगायचं श्वास घेऊच नको. होतंय असं? होत नाही असं. तुम्ही श्वास घेत नाही, तुम्ही ऐकत नाही, तुम्ही पाहत नाही, तुम्ही बोलत नाही. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविता हरी बिन, देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकू नको, वृक्षाचे पाणी हाली त्याची सत्ता. मग राहिली अहंता, मग होती अहंता झाली आपल्याला. काय? मी बघतो, मी बोलतो, मी पाहतो. अहंता झाली. माझ्या डोळ्यांनी पाहतो, पण माझ्या डोळ्यांनी पाहत नाही. मी पाहतोय, माझ्या कानाने ऐकत नाही, मीच ऐकतो. मग तो मी कुठला आहे? ते मी कुठला आहे? तो मी कुठला आहे? तो मी करता, जो करता आहे ना तो देव आहे. म्हणून म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीतनं तो जो मी निघून गेला, मी निघून गेला, मग राहतंय काय खाली? हे काय म्हणतात, काळी मुडीचा पिंजरा केला, काळी मुडीचा पिंजरा केला, हात राघोबा बेसविला किंवा कोंडीला. राघोबा उडून गेला, पिंजरा मातीत दडपिला. मग भ्रांती काय झाली? पिंजरा म्हणजे मी. भ्रांती, मी सुंदर आहे, मी गोरे, मी काळी, मी सावळी, माझ्यासारखं कोणच नाही, मीच आहे. तो जो मी आहे ना, हे भ्रांती काढली पाहिजे. आणि ही भ्रांतीची ना काजरी संता विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती माई. भ्रांती काय झाली? भ्रांती जो मी आहे ना तो गफलत झाली मीची. माझ्याकडे नीट लक्ष द्या. गफलत झाली मीची. भ्रांती कशी झाली सांगतो. अजून एक छोटासा दृष्टांत सांगतो. दृष्टांत हा पटवून देण्यासाठी असतो, टाइमपास नसतो. किंवा दृष्टांत हा विशेष पटवून देण्यासाठी असतो, विषय पटवून घेण्यासाठी दृष्टांत असतो. बाजारात एक माणूस गेला, महादेव सारखा, रागाला नाही येणार ना. म्हणजे कुणाला तरी मला एखाद्याला बाजारात पाठवायचं होतं, तुम्ही बसले होते, तुम्हाला पाठवतो. बाजारात महादेव गेला. महादेवाने आयुष्यात आहे ना आरसा कधी पाहिलेलाच नव्हता, आरसा कधी पाहिलेलाच नव्हता. आणि बाजार सकाळपासून 11 वाजल्यापासून 5 वाजलेपर्यंत बाजार चालू होता. आणि 5:30 ला हे गेले, दोघं नवरा बायको गेलेत. आणि रस्त्यात आहे ना आरशाचा ढीग लावला होता. आणि एक आरसा त्या ढिग्याला उभा करून एक आरसा उभा ठेवला होता. ते वैतागलं होतं. आरशे काय विकले नाही, बिरबिर पाऊस येत होतं, गिराईक नव्हतं, वैतागलं होतं. आता पॅक करून जायचं होतं घरी. जायचं असताना त्यांनी महादेवाने विचारलं, म्हणले हे कोण आहे हो? त्या आरशाच्या समोर उभारून काय विचारलं, हे कोण आहे? त्यांनी वैतागलं होतं. उचलता उचलता म्हणला तुझा बाप आहे. आता काय अवघडच झालं की. तो म्हणला माझ्यासारखा दिसत होता. मग आता तुझा बाप कोणासारखा दिसणार? तुझ्यासारखा दिसणार ना. म्हणला कितीला दिला माझा बाप सांग. तो म्हणला सकाळपासून पहिलंच गिऱ्हाईक काय, तुला काय द्यायचं ते दे म्हणला. नीट मी काय सांगतोय, स्वतःविषयीची भ्रांती कशी झाली.
नाही तर तुम्ही दृष्टांताच्या मागे फिरत जासाल आणि मला काय सांगायचं ते विसरून जासाल. आणि म्हणले माझा बाप कितीला दिला सांगा ना. तेव्हा म्हणे तुला काय द्यायची दे भावाने तुझ्या हातची. म्हणजे 100 रुपये देऊ का म्हणला. 100 रुपयालाच बाप मिळतो तुझा. माझ्याकडे 100च आहे म्हणला. बरं दे 100. घेतला. म्हणला माझा बाप माझ्यासारखा खरोखरच माझ्यासारखा दिसत होता. उड्या मारत घरी आणला. आतल्या रूम मध्ये निघला. बापाला ना कोणाला दाखवायचंच नाही म्हणला. आतल्या रूम मध्ये नेऊन ठेवला. आतल्या रूम मध्ये कधीतरी आता संध्याकाळ झाली. दुपार 5 वाजता आणलेलं आहे संध्याकाळी. आणि रात्री 8ला जेवण झाली. म्हणजे बापाला एकदा बघून तर तो काय करायला. दरवाजा हळूच उघडला आणि लाईट लावली. तसा बाप गपकन उभा राहिला समोर. त्याला विचारलं जेवला का तू. त्यांनी बी तेच म्हणलं असेल ना. ते म्हणलं जेवलो की मी. त्यांनी सांगितलं जेवलो तुम्ही. आता कोण कोणाला विचारतंय. हा म्हणला किती वेळ लय वेळ वाट बघितली का. ते म्हणत त्यांनी विचारलं लय वेळ वाट बघितली का. त्यांनी आतल्याने बी तेच सांगितलं असं लय वेळ वाट बघितली का. ते म्हणत लाईट गेली ना म्हणून आलो नाही. हा एकाच सवाल. बायको ऐकत होती दरवाजाच्या बाहेर उभं राहून. बायको दरवाजाच्या उभं राहून बाहेर ऐकत होती. म्हणले किती वेळ झालं कुणाशी बोलते काय माहिती. बायका थोडं संशय असते. दिवसभर माझ्याकडे बोलला नाही म्हणून संध्याकाळी किती वेळ झालं कुणाशी बोलते. त्यांनी हळूच बाहेर निघण्याचा आवाज पाहिल्यानंतर थोडस बाथरूम कडे तिकडं तोंड करून उभं राहिली. तोपर्यंत हा हॉल मध्ये आला. मग तिनं मात्र कोणाशी बोलायचं बोलत होता ते बघायचं. तिनं दरवाजा लोटला तर लाईट लागली. गपकन बाई समोर दिसली. तरी म्हणलं 1 तास झालं कोणाशी बोलत होता. तरी म्हणलं कोण अवदस आणून ठेवली. म्हण 1 तास झालं कोणाशी बोलत होता. 1 तास बोलत बसतो म्हणले कोण बाई आहे सांगा. आता लागलं भांडण दोघांचं. लागलं भांडण पार ते 5पर्यंत जायला लागलं. घरातला मोठा माणूस होता माझ्यासारखा. म्हणले म्हातारा एक माणूस होता. म्हणले का भांडत आले सांगा. का भांडता सांगा. ते बी त्याचा आजोबा होता. म्हणला काय भांडता सांगा. म्हणले काय सांगू बा आजोबा मी माझा बाप आणलाय. हिला बघवणं गेलाय माझा बाप आणला. कोण बाप आणलाय. ते म्हणले आतमध्ये जाऊन बापाशी बोलत होते. मग तुला काय वाटलं. मग अवदसा कोण आहे सांगा. काय भ्रम झालाय कुणा विषय झालाय. कळलं का मी काय म्हणतो. तुमचा स्वतः परिपूर्ण तुमच्यामध्ये चैतन्य रूपाने राम नटलाय. पण काय झालंय संशय निर्माण झालाय. पण तिसरा माणूस जर घुसला ना. तिसरा असा नाही घुसावं. त्याने उघडावं लाईट लावावं. ते म्हणतो तुम्ही दोघं बी नाही मीच दिसतोय मला. असं नाही. अरे ते अज्ञान आहे. ते अज्ञान काढणारा भेटला ना मग मात्र सोपं होतं. नामदेव महाराजांना अज्ञान काढणारा भेटला. तुकोबरांना अज्ञान काढणारा भेटला. अज्ञान अवस्था काय झाली माहितीये का. अज्ञान अवस्था मी कोण आहे कळलंच नाही. मी कोण आहे एकदा कळलं ना मला काय करायचंय कळलं. म्हणून प्रोव्हिजन कळलं पाहिजे. चांगला विचार केला तर प्रोव्हिजन कळलं पाहिजे. मी कोण आहे आणि मी इथं कशाला आलो. कायम महिनाभर विचारत राहा मी कोण आहे स्वतःला आणि इथं कशाला आलो. मी कोण आहे. मग मी कोण आहे. मी जर नाव ठेवलंय याला कोणतरी याला महादेव हे नाव ठेवले. 5 गल्लीतल्या बायकांनी नाव ठेवले. याला नाव बी नव्हतं. माझ्या समोर नाव ठेवलंय महादेवाला. त्याची बायको म्हणत असेल ह्याचं नाव कोण ठेवलंय माहिती नाही. माझ्या समोर महादेवाला बायकांनी गल्लीतल्या नाव ठेवले. नाव नव्हतं याला. खरंच नाव नव्हतं. तुम्ही असं का त्याच्याकडे बघायला लागले. मी तुम्हालाही म्हणायला लागलोय तुम्हाला पण नाव नव्हतं. गल्लीतल्या बायकांनी नाव दिले तुम्हाला. मग नावाच्या पहिलं तुम्ही कोण होत्या. संतोषने सांगितलं होतं नावाच्या पहिलं तुम्ही कुठं होत्या. आईच्या उदरात होत्या ना. तुमच्या शरीराचा आसरा घेतलाय तुम्ही. मग आईच्या उदरात तुम्ही 5 महिन्याचे. आता या पिल्लाला किती महिन्याचा वर्ष झालं. 8 वर्ष झालं का. हे ह्याला किती 14. तर 14 वर्ष 9 महिन्याची किती. हे विसरूनच गेलात तुम्ही नाही का. 4थ्या महिन्यात सोनोग्राफी केली. बाळ किती महिन्याचं सांगितलं. बरं 7व्या महिन्यात सगळं व्यवस्थित आहे. बाळ किती महिन्यात सांगितलं. आणि 9व्या महिन्याची एक शेवटची सोनोग्राफी. बाळ किती महिन्याचं व्यवस्थित आहे. मग ते का विसरला. मग 9 महिन्याच्या अगोदर आईच्या उदरामध्ये
जे चैतन्य रूपाने प्रवेश केला तो राम होता. वास्तविक त्या आईच्या उदरामध्ये स्वतःच भजन रामाचं चाललेलंच होतं. तुमचं सगळ्यांचं भजन चाललं होतं. मग भजन हे मुखाने चाललं होतं का वैखरी वाचने चाललं होतं का? वाणी बंद होती. राम बी पाहिला नव्हता, कृष्ण बी पाहिला नव्हता, कुठलाच महादेव पाहिला होता. आकारात आलेलं कुठलंही ब्रह्म पाहिलेलं नव्हतं. मग राम भजन चालू होतं का नाही? 9 महिने 9 दिवसापर्यंत त्या विस्कृत जर कधी बसलो चिंतनाला आपण तर त्यावेळेस विषय काळा मी सांगतो. म्हणजे पहिल्या महिन्यात काय झालं, दुसऱ्या महिन्यात काय झालं, तिसऱ्या महिन्यात काय झालं, शेवटच्या महिन्यामध्ये म्हणले देवा काय झालं, मळमूत्र तोंडात चाललंय, आता उलट टांगले मला. काय झालंय? उलट टांगले. कसं आहे गर्भाशयामध्ये? किती बघा, कधी विचार केला तर गर्भाशयामध्ये बाळ कसं आहे? जर आई चालली रस्त्याने तर बाळ कसं असत? अरे देवा, किती आत नाही. बाई जर उड्या मारत चालली रस्त्याला काय होत असेल त्याचं? किती अवघड आहे, दुःख किती आहे. त्यांनी भगवंताला प्रार्थना केली, जे भगवंत पाहिला बी नव्हता, की म्हणले एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे दुरावणे, आठवेन पाय हा माझा नवस, रात्र दिवस पांडुरंगा. काय म्हणले? एक वेळ कर रे देवा, मला या दुःखाचे वेगळं कर. आणि मग मात्र 9 महिने 9 दिवस झाले आणि ते बाळ जन्माला आलं. आईला आटा पिटा करून दिवसभर पोट दुखत होतं आणि मग त्या यातना त्या दुःख करून तिथं जन्माला आलं. आणि 5 दिवस झाले. 5 दिवस झाल्यावर मग 5व्या दिवशी यांनी पाळण्यात घालून नाव दिलं. नावच नव्हतं. ज्या दिवशी त्याला जन्माला आलं आणि आईच्या मांडीवर जेव्हा दिलं, हातावर, तेव्हा बाळ आणि आईचा स्पर्श झाला, त्यावेळेस त्याला असं जागृत अवस्था झाली आणि ही माझी आई आहे आणि मी तिचं बाळ आहे. इथं भ्रांती तयार झाली. त्याला म्हणतात धरणी वायू लागता, स्मरण विसरी तत्वता आणि कोहम रड लागे. संतोषने सांगितलं की तिथं मात्र भ्रांती झाली. मूळचं ते कोण होतं? मूळचं ब्रह्म होतं, पण भ्रांती झाली तिथं. भ्रांती झाल्यामुळे देव मेला, देव लोपला. तिथून मोठा झाल्यावर मग नाव दिलं महादेव, विठ्ठल, राम, कृष्ण. कुणाचंही नाव जसं नाव दिलं त्या नावाचा अंगीकार करत करत मग त्या नावाने अनेक नावं जोडली, अनेक नाते जोडले. आणि जो मूळचा देव आहे, जे भगवंताचं अनुसंधान चाललं होतं, भगवंताची साधना चालली होती उदरात, आईच्या उदरात, ते साधना विसरले आणि त्याच्यामुळं भ्रांती तयार झाली. आणि मग मात्र भ्रांतीमध्ये जन्म आखे गेले. भ्रांतीमध्ये आखे जन्म गेले तरी कळलं नाही मी कोण आहे. कारण सांगणारा न भेटल्यामुळं त्या जीवाचं हित किंवा जीवाचं सुख त्याला कळलं नाही. म्हणून काय केलं? भगवंत सांगतात अर्जुनाला, हे अर्जुना, जडजड निवैला निघे भक्तीची वाटेला, जे पावसे अभ्यंगनीच धाम माझे. आज तुम्हाला कळलं मी कोण आहे. पण मला काय करायचंय हे नाही कळलं. तुम्ही कोण आहे? तुम्ही दिसायला कोणतरी शरीराला नाव दिलं असेल, तुम्ही ते नाही. प्रत्यक्ष तुम्ही भगवंताचा अंशात्मक अंश आहे. तुमचा आत्माच देव आहे. हरिपाठाचा सिद्धांत आहे, हरी आत्मा जीव शिव सम वायात दुर्गम न हरी मन. म्हणून सोपं साधन तुम्हाला काय सांगितलं? तुमचा आत्मा देव आहे ना. हा, तुमचा आत्मा देव आहे ना. दीपा, तुमचा आत्मा देव आहे ना. देव आहे. तुमच्या पुरता मर्यादित आहे का विश्वभर आहे? विश्वभर आहे. तुम्ही श्वास घेतलेला आणि तुम्ही श्वास सोडलेला तुमच्या पुरता मर्यादित आहे का विश्वभर आहे? विश्वभर असणारा श्वास तोच निर्गुण स्वरूप परमात्मा राम आहे, तोच कृष्ण आहे, तोच हरी आहे. आणि त्या हरीला जोडण्यासाठी नाम हे साधन आहे. विश्वभर भरलेला हरी येथे रे हरी ते तेरे हरी विन नाही रे तेरे. किंवा मग भरला घनदाट हरी दिसे देव. अथांग सागर जसं पाणी ओत पुरवत आहे तसं भगवंत ओत पुरवतो.
चर आचरामध्ये ओतप्रोत आहे, सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा नाही, पण संतांच्या कृपेनं ते आत्मसात करता आलं. त्यो हरी आणि हा हरी, त्यो हरी आणि हा हरी जोडण्याचं साधन नाम होतं. आणि ते नाम तुम्हाला मी दिले. त्या नामाच्या ठिकाणी एकच काम करायचं, एकच काम करायचं. आज क्षणाक्षणाला मी जागा आहे का बघायचं, माझं नाम चालू आहे का बघायचं. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावा अपार भव सिंधू. हा जो नरदेह आहे मिळालाय, हा अकारणी गेला नाही पाहिजे, कारणी गेला पाहिजे. आजचा दिवस आहे ना, नामात गेला का आपला, का कामात गेला? आपला दिवस कशात गेलाय? आपला दिवस संसारात गेलाय का? आता दीपन साधनेला बसवलं होती, बाळ तिच्या हातात दिलं, तिला थोडं खाजाला येत होतं इकडं तिकडं. हे परमार्थात बसल्यानंतर अडचणी असतात. ज्यावेळेस ह्या अडचणीच्या तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला समाधी लागल, साक्षात्कार होईल. सात्विका भरणे रोमांचे दाटिले, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो तरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रू त्या भीतरी वाहताती. हा जो अनुभव आहे ते नाम दिल्यानंतर यायलाच पाहिजे. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता, तरीच देव कृपा करील. हे जे अनादिकाळाचं तत्व साधू संतांनी तुम्हाला मला दिले, त्या तत्वाच्या ठिकाणी जागरा, तत्वाच्या अनुसंधान ठेवा. तत्वाच्याच राम म्हणता ग्रासो ग्रासो तुझी जीवेला उपवासी, राम म्हणता पावलो पावली, राम म्हणता वाट चाली यज्ञ पावलो पावली, राम म्हणता करिता धंदा सुख समाधी त्या सदा. सतत अनुसंधान ठेवा. तुम्हाला जिथं जोडले ना तिथं राहा. हे लाईट जोडून आणली म्हणून प्रकाश आहे. लाईट कुठं होती? एमएससीबीच्या टावर मध्ये लाईट होती. एमएससीबीच्या टावरच्या अगोदर कुठं होती? पाण्यात होती. संत सरकारने काय केलं 21व्या युगामध्ये? पाण्यातनं पण लाईट काढली, हवेतनं पण लाईट काढली. हवेतनं पण लाईट काढली ना, सूर्यप्रकाशाच्या त्या उष्णतेवर लाईट काढली. तेच लाईट आहे ना, वायर मार्फत तुमच्या घरापर्यंत आली. तुमच्या घराला किती पाहिजे? 240, तेवढंच आणलं, निरीक्षण करत करत आणलं. आता तुमच्या घरात त्याच लाईटवर वायरने जोडून सगळं घर फिटिंग केलंय. बल्ब लावलंय, टीव्ही लावलाय, फॅन लावलाय. एखादा म्हणला महादेवाला, म्हणला अहो टीव्ही लावा की, म्हणजे अहो लाईट आणली 1 मीटर पर्यंत, जोडली नाही. अहो फॅन लावा की, लाईट आणली हो, अहो जोडलीच नाही की. जोडल्यानंतर दिल्लीतलं दिसायला लागलं टीव्हीला. जोडल्यानंतर तुम्हाला जोडलंय, पण भ्रांती नका होऊ देऊ की मला त्या टावरला जोडले. त्या एमएससीबीच्या त्या वायरने हे श्वासाची दोरी श्वासाशी सोशे सोशे मारू हाका, होतील चुका म्हणून या. आता तुम्ही सांगितलं का, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या डोर, सोम शब्दाचा मारा केला, आता विठ्ठल का कोणती आला. काय कुठला डोर? कुठली? श्वासाची. अजपा जपणी उलट प्राणाचा, तिथे हे मनाचा निर्धार. असे त्याचा निर्धार करायचा आहे. म्हणून काय म्हणले, ह्याच योगाने, याच सांगण्याने त्या अज्ञान अवस्थेत आलेल्या त्या अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत हे अर्जुना, असा अज्ञानाने वागू नको. देखी मनुष्य जात सखळ, स्वभाव ताच भजन. तुमचा सासच भजन आहे. तुमचा साहिस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा, पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखे, सबसे बड़ा अचंबा, बंगला खूब बनाए रे. अंतर नारायणचा आहे. अहो श्वास आत घ्यायचा, छाती फुगून घ्यायची आणि श्वास सोडून द्यायचा. ह्याच्यापेक्षा भक्ती कुठलीच नाही. ह्याच्यापेक्षा तुम्हाला असं म्हणलं का हात घरात बसा म्हणून, तुम्हाला असं म्हणलं का तीर्थान पायाने जा म्हणून, तुम्हाला असं म्हणलं का फुलणार घेऊन या म्हणून, ह्याचं गोष्टी करा, एक चित्त आवडी आनंद आळवा. तुम्हाला एवढंच म्हणलेले, एवढ्यातच तुमचं शरीर निरोगी राहील, तुमचं घर संसार सुखी होईल. घर संसार सुखी होईल ना, पोरांवर चांगले संस्कार होतात, एवढ्यातच सगळं होईल. एवढ्यातच तुम्ही बसा कुठं तरी कोपऱ्यात, एक 10 दिवस बसा. 11व्या दिवशी तुमचं पोरग डोळे दाखवून तिथे बसल्याला बाप काहीतरी करतो म्हणून तुम्हीच बसा ना गेला, पोरग कसं बसता? तुम्ही नाही ना बसायचं, पोरग नाही बसणार.
तुम्ही जर खात असाल तर तुमची पोरं निश्चित खा. तुम्ही जर तंबाखू खात असाल तर तुमचे पोरं निश्चित तंबाखू खा. तुमचे पोरं तुम्ही जर दारू पित असाल तर तुमचे पोरं निश्चित दारू पितात. तुम्हाला नियम आहे सगळं. थोडस संसारासाठी परमार्थ करा. मी म्हणतो संसारासाठी परमार्थ करा. अवघाची संसार सुखाचा करेल. हा संसार सुखाचा होतो. हा संसार बी होतो आणि तो संसार बी होतो. आमचे संसार सुखाने चालल्यात. तुम्हाला आहे ना उगाच सांगितलं नाही मी वाचू. संसार सुखाचा करून सांगितलाय, सुखाचा होतो म्हणून. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखी मनुष्य जात सुख स्वभावताच भजनशील झाले आईशी केवळ माझ्या ठाई परी ज्ञाने विन नासिले बुद्धी विदासी आले कल्पने ते कल्पले अनेकत्व. काय झाले? ज्ञान नसल्यामुळं, माझ्यामध्ये चैतन्य रूपाने देव आहे हे न समजल्यामुळं काय करतो देव? दगडाचा देव करतो, स्वतःच करतो. एकाच खाणीतनं दगड आणलेला असतो, त्याच एका दगडाच्या पायऱ्या बनवतो आणि एका दगडाचा देव बनवतो. आता देव बनवताना सुद्धा काय होतं सांगतो, बनवणारा देवापेक्षा मोठा आहे. जे दगड आणलाय त्या दगडातनं नको तो भाग काढलाय आणि त्या दगडातनं देव काढला. तसं ह्याला घडवताना ह्याच्यामध्ये नको तो भाग आहे ना तेवढा काढायचा, त्यात देव आहे तसाच आहे. काम क्रोधाच्या उपटुनी काशा कल्पनेच्या काशा गाडी, काम क्रोधाच्या उपटुनी पिंड्या कल्पनेच्या काशा काढी, एका जनार्दनी निज भाव विश्व भरीत पिकला देव. त्याच्यातनं अज्ञान काढलं ना, मुळात तेच देव आहे. मी कंदिलाच्या काचेचं उदाहरण सांगितलं होतं. अज्ञान काढलं, ते काजळी काढली तर तुम्हाला देव जसाच्या तसा आहे. देवत्वाच्या ठिकाणी तुम्ही सगळे जागे राहा. म्हणून देवी एकाच देवाला देव आणि देवी नका बनवू. एकाच देवाला, अहो देवाचं स्वरूप आहे देवी आणि देवाचं स्वरूप आहे देव. काय झाले? आता श्रावण चालू आहे. काही लोकांच्या आता संतोषच्या इथं नवनाथ चालू असं. काय मी एका साधकांना फोन केला, ते म्हणले शिवलीला अमृत लावलाय. शिवलीला अमृत लावलाय. आता एक आमची बायको काल परवा गेल्या महिन्यात आहे ना, एका ताईने ना 7 सवासणी घातली होत्या, तिथं जेवायला गेली. आता मला एक सांगा 7 सवासणी घातल्या, त्या देवीच्या प्रतीक म्हणून घातल्या. देवीच्या प्रतीक म्हणून घातल्या. नीट आहे का? आणि आता नवनाथ संतोषच्या घरी जेव्हा शेवटचा दिवस होतो तर 9 मुलं जेवायला घालतो, ते कोणाचे प्रतीक आहे? नवनाथाचे प्रतीक. आता जर ज्यांच्या घरी आहे ना शिवलीला अमृत आहे, तेव्हा 12 ज्योतिर्लिंग जेवायला घातले जातात. 12 पोरं जेवायला घालतात, ते कोणाचं प्रतीक आहे? 12 ज्योती, शंकराची किंवा 12 ज्योतिर्लिंगाचे प्रतीक आहे. आणि नवनाथाचे, ते नवनाथ कुणाचे प्रतीक आहे? नवनाथाचे. 9 मुलं नवनाथाचे, 7 सवासणे देवीचे. 7 देवीच्या 7 सवासण्या जेवायला. आता ऐका, आता तुम्ही हसायचं नाही. जेव्हा काल परवा गेल्या महिन्यात आहे ना, मुंडव्या ब्रिजवर आहे ना एक बकरं कापत होतं आणि माझ्या ओळखीची होती. ती जरा बघून आहे ना गर्दीतनं माझे पाठ करून थांबली. दुसऱ्या दिवशी म्हणजे भाऊ तुम्हाला बघितलं पण काय करावं आता. मी म्हणलं स्वयंपाक करायचा होता, पुरण घालायची होती आणि पुरण खायला घालायची होती. आम्ही बी आलो असतो, देवीला बी दिलं असतं. पण ती काय म्हणली, देवीला पूर्णाच केलं पण ते दैत्याला लागतं. कोणाला लागतं? मग आता मला एक सांगा, आता जरा मागे जा. 9 जेवायला घेतले, कुणाचं प्रतीक होतं? नाथांचं. 12 जेवायला घातले, कुणाचं प्रतीक होतं? आणि 7 जेवायला घातले, कुणाचं प्रतीक होतं? आणि 100 जेवायला घातले होते, ते कुणाचं प्रतीक होतं? सांभाळून राहा. लक्षात आलं का? हे प्रतीक कुणाचं आहे? दैत्याचं प्रतीक आहे. म्हणून आपली जी भक्ती सात्विक असावी. कुणाचा जीव मारून कुणाची भक्ती होत नाही, कोणी देव खुश होत नाही. हे तुमची कल्पना आहे. कुणाचं देव मारून ते पण एक बोटीचा हिशोब द्यायला लागल. एक मांस खाता गोड वाटे अभंग गाथ्यात आहे बघा उघडून, जोडून वैरी ठेवील असे. एक घासाचा वैरी करून ठेवू नका. अधपतन होईल, खाली जाल, माझ्या गोष्टीचा अंत करायला लागल असं
वागूच नका, जेणेकरून निथळ होत जा. निथळ होत जा, तुमच्या स्वरूपाला प्राप्त व्हा आणि हा निरोप सगळ्यांना द्या. म्हणून मी काय म्हणलं, परी ज्ञाने विन नासले. मला हे सांगायचं आहे, ज्ञान नसल्यामुळं नाश झालाय वृत्तीचा आणि मग देवी देवताची आपल्या बुद्धीने भक्ती करायला लागला. बुद्धिभेद असे आले, तेनेचे ते कल्पिले अनेकत्व म्हणून अभेदी वेदो देखिते अनेक नामे ठेविते. देवी देवो म्हणती अर्चता ते, जे सर्वत्र समान सदा समतेत विभाग अधोत्तम मती वशी भ्रम संभ्रम विवंचिती. संभ्रम अवस्थेमध्ये साधक जात नाही. जो सद्गुरूच्या जवळ असतो तो अजिबात जात नाही. सद्गुरूची सावली सोडली की संभ्रम अवस्था तयार होते. म्हणून हात कधी सोडायचा, मी नेहमी सांगत असतो, हात कधीच सोडायचा. एकदा धरला ना, एकदा सांगितलं ना, जसं एकदा वरलं ना, मग ती बेवडा का असा, एकदा वरलंय ना, त्याचं मंगळसूत्र बांधलंय ना, मग शेवटपर्यंत निभावायचं. मग कसं गाठणार? संसार करायचा, नांदायचंच, तसंच नांदायचं. आपला संसार पूर्ण होतो, आपला संसार पूर्ण करून घ्यायचा. आपले जन्म मरण बाद व्हायला पाहिजे, हेच ज्ञान खरं आहे. हेच ज्ञान बाबांनी आपल्यापर्यंत आणून दिलं. म्हणून ह्या एकादशीच्या निमित्ताने मला वाटते जास्त वेळ झालाय, तासभर झाला असं. 9वा अध्याय 4था अध्याय 11वा श्लोकाच्या काही ओव्या तुमच्या सेवेला घेतल्या होत्या. मला जसं जमते, मला जसं कळालं तसं सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी शांततेने ऐकून घेतला. बरेच आज महादेवची मंडळी लहान मुलं घेऊन आले, पावसा पाण्याचे दिवस आहे. तुम्ही सगळे या ठिकाणी आलात, चांगले आहे अंतकरणाने ऐकून घेतलं. फक्त सांगितलेलं थोडं हसण्यावर नका घेऊ. आचरणात आणा, आपल्या श्वासाची निगडीत राहा. साधनेला कमी पडत असेल तर थोडं साधना वाढवा. काही तुम्हाला कुठं जायला सांगितलं नाही. तुम्हाला फक्त तुमचा संसार करायचा, तुमचा व्यवहार करायचा आणि नामस्मरण करायचं. वास लय झालं तर लय करायचं असेल तर हरिपाठ करा. माऊलीचा हरिपाठ संध्याकाळी लावून ठेवा. नाही करता आलं तर संध्याकाळी स्पीकरला लावून ठेवा आणि भाकरी करता करता देवाची द्वारी उभा क्षणावरी भाकरी करत जा, चपाती लाटत जा. राम म्हणताना चपाती जर लाटली तर खाणाऱ्यात फरक होतो. किती नवरा भांडकर असू दे, तुम्ही श्वासाच्या नामावर जर नामस्मरण करता करता चपाती लाटून द्या, तुमचा नवरा आहे ना तुमच्यासाठी स्वतःसारखा वागेल. स्वतः खरं सांगतो. बायको जर स्वतः मग तुम्ही चपाती लाटा. पुंडलिकावरती हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की, सच्चिदानंद रामदास बाबा, अवधूत चिंतन गोपाल कृष्ण सब संतन की, सद्गुरुनाथ महाराज की.